नमस्कार. आपण रोजच रस्त्यावरून जातो, गाडी चालवतो, पण कधी विचार केलाय की गाडी चालवताना आपली नेमकी कर्तव्य काय आहेत? कायद्यानुसार काय अपेक्षित आहे? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण भारतातील प्रत्येक ड्रायव्हर आणि रायडरसाठी असलेल्या अधिकृत नियमांबद्दल जाणून घेऊया. हे नियम आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. अच्छा, एक साधा प्रश्न आहे. रस्त्यावरची सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल? काय वाटतं? कडक कायदे, पोलीस की ह्या सगळ्यांच्याही मुळाशी असलेलं असं काहीतरी? उत्तर अगदी सोपं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहीतही आहे. रस्त्यावरच्या सुरक्षेची सुरुवात ती आपल्यापासून होते. हो, आपल्या स्वतःपासून. जोपर्यंत प्रत्येक चालक वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत सुरक्षित ड्रायव्हिंगचा पायाच पक्का होऊ शकत नाही. तर एक जबाबदार चालक बनण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. यात चालकाची मानसिकता, इतरांची सुरक्षितता, गाडीतले नियम, लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आणि गाडी हाताळण्याचे नियम, या सगळ्यावर आपण एक नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. चालकाची मूलभूत कर्तव्य म्हणजे रस्त्यावर उतरण्याआधी आपली मानसिक आणि शारीरिक तयारी कशी असायला हवी यावर बोलूया. ओके, तर कायद्यानुसार 3 अगदी बेसिक पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1. गाडी नेहमी काळजी घेऊन आणि सावधगिरीने चालवा. दुसरं, गाडी चालवण्यासाठी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट आहोत ना याची खात्री करा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपलं लक्ष फक्त आणि फक्त रस्त्यावर आणि ट्रॅफिकवर हवं, म्हणजे पूर्णपणे फोकस्ड. बरं, स्वतःची तयारी तर झाली, पण रस्त्यावर आपण एकटे नसतो, बरोबर? आपली जबाबदारी फक्त स्वतःपुरती नाही, तर रस्त्यावरच्या इतर लोकांपर्यंतही पोचते. आणि हीच गोष्ट आपल्याला पुढच्या भागात पाहायची आहे. म्हणजे बघा, रस्त्यावरचे पादचारी, सायकल चालवणारे, लहान मुलं, वयस्कर लोक, या सगळ्यांची विशेष काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्यामुळे त्यांना कोणताही त्रास किंवा अडथळा होता कामा नये. इतकंच नाही, तर आपल्या गाडीत बसलेल्या प्रवाशांमुळे किंवा सामानामुळे आपलं बघणं किंवा ऐकणं यात अडथळा तर येत नाहीये ना, हेही तपासायला हवं. अगदी गाडीतून उतरताना किंवा चढताना सुद्धा आजूबाजूला पाहून सर्वांची सुरक्षितता जपायला हवी. ठीक आहे, आता वळूया तिसऱ्या भागाकडे, वाहनातील सुरक्षिततेचे नियम. हे नियम आपल्यासाठी आणि आपल्या सोबत प्रवास करणाऱ्यांसाठी आहेत आणि यात कोणतीही सूट नाही. हे 3 नियम अक्षरशः जीव वाचू शकतात. नंबर 1, ड्रायव्हर आणि गाडीत बसलेल्या प्रत्येकाने सीट बेल्ट लावलाच पाहिजे. नंबर 2, जर गाडीत 12 वर्षांपर्यंतचं लहान मुलं असेल तर त्याला चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टीममध्येच बसवणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि हो, तिसरं म्हणजे मोटरसायकलवर ड्रायव्हर आणि मागे बसलेली व्यक्ती दोघांनीही हेल्मेट घातलंच पाहिजे. आता हा चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टम म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल, तर ही एक खास मुलांसाठी डिझाईन केलेली सेफ्टी सीट असते, 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी. देवानं करो पण अपघात झाल्यास ही सीट मुलांना मोठ्या दुखापत्तींपासून वाचवते. ओके, आत्तापर्यंत आपण काय करायला हवं हे पाहिलं. आता अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या गाडी चालवताना कधीही करू नयेत. कायद्याने यावर सक्त मनाई आहे. या 3 गोष्टी तर कटाक्षाने टाळायलाच हव्यात. 1, गाडीत खूप मोठ्या आवाजात म्युझिक लावू नका, कारण मग बाहेरचा ॲम्ब्युलन्सचं सायरन किंवा हॉर्न ऐकू येत नाही. दुसरं, दारू किंवा कोणत्याही नशेत गाडी चालवण्यासंबंधीचे जे कायदे आहेत त्यांचं पालन झालंच पाहिजे. आणि तिसरं, जे खूपच धोकादायक आहे, ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर किंवा स्क्रीनवर कुठलाही सिनेमा किंवा व्हिडिओ पाहू नका. याला अजिबात परवानगी नाही. पण मग एक प्रश्न येतोच मनात, की ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणं हे पूर्णपणेच बेकायदेशीर आहे का? म्हणजे अगदी थोडा सुद्धा नाही. कायदा नेमका काय म्हणतो याबद्दल? याला कायद्यात एक छोटा अपवाद आहे. जर रस्ता शोधायचा असेल, म्हणजे रूट नॅव्हिगेशनसाठी मोबाईल वापरायचा असेल, तर तेवढ्यापुरती सूट आहे. पण इथे एक खूप मोठी आणि महत्त्वाची अट आहे. मोबाईल वापरता येतो, पण फक्त अशा पद्धतीने की आपलं लक्ष ड्रायव्हिंगवरून हटणार नाही. याचा सरळ अर्थ आहे, मोबाईल हातात धरून चालवायचा नाही, तो व्यवस्थित होल्डरमध्ये लावून वापरा. कारण शेवटी आपलं लक्ष विचलित न होणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. चला, आता आपल्या शेवटच्या भागाकडे जाऊया. यात आपण गाडीची कंडिशन आणि खास करून 2 व्हीलर आणि 3 व्हीलर चालवण्याचे नियम बघणार आहोत. हा एक अगदी बेसिक पण महत्त्वाचा नियम आहे. जर आपल्या गाडीत काहीतरी बिघाड आहे आणि त्यामुळे ती चालवणं धोकादायक ठरू शकतं, हे माहीत असेल, तर अशी गाडी रस्त्यावर आणू नये. आणि समजा चालत्या गाडीतच अचानक काही प्रॉब्लेम आला, तर तर घाबरून न जाता सगळ्यात आधी शक्य तितक्या लवकर गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी घ्या. आणि जर 2 व्हीलर असेल तर तिला ढकलतच एखाद्या सेफ जागी घेऊन जा. आता खास करून 2 व्हीलर आणि 3 व्हीलर चालवणाऱ्यांसाठी काही नियम आहेत. ऐका, दुसऱ्या कुठल्याही गाडीला धरू नका किंवा ढकलू नका. दुसरं, सिग्नल देण्यासाठी हात बाहेर काढला असेल, तेवढा वेळ सोडला तर नेहमी दोन्ही हातांनी हँडल पकडा. आणि तिसरं, रस्ता सुरक्षित आहे याची खात्री असेल तेव्हाच पाय फुटरेस्टवरून खाली काढा. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपली मानसिकता योग्य हवी. रस्त्यावरच्या सगळ्यांची जबाबदारी आपली आहे. सीट बेल्ट, हेल्मेटसारखी सुरक्षा उपकरणं वापरायलाच हवीत. लक्ष भरकवटवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहायचं
आणि आपली गाडी व्यवस्थित ठेवून ती योग्य पद्धतीने चालवायची. बस इतकंच. तर मग आता जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा. ही सगळी माहिती ऐकल्यावर पुढच्या वेळी रस्त्यावर उतरताना आपण एक अधिक जबाबदार आणि सुरक्षित चालक म्हणून वागू शकू का? कारण लक्षात ठेवा, रस्त्यावरची सुरक्षा ही आपल्या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.